ओके, गुड इव्हनिंग ऑल. तर आपण आज होपोनोपोनो करायचं आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डू अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन अँड देन ग्रॅटिट्यूड ऑल्सो. ओके, ठीक आहे. स्टार्ट करूया आपण आपलं होपोनोपोनो सेशन. मीन व्हाईल मी एक म्युझिक शेअर करतो. जर म्युझिकचा आवाज तुम्हाला अगदी लाऊड अँड क्लिअर येत असेल अलॉंग विथ माय व्हॉइस, तर मला फक्त थम्स अप द्या. ओके, आय हॅव जस्ट स्टार्टेड म्युझिक ऑल्सो. म्युझिकचा आवाज येतो? ओके, थोडासा म्युझिकचा आवाज थोडासा मी इन्क्रीज करतो. ओके, माझा आवाज क्लिअर आहे कधी आहे का? ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर कन्फर्मिंग. तर आपण होपोनोपोनो करायचं आहे. अलॉंग विथ दॅट नेक्स्ट आपण अफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड आणि व्हिज्युअलायझेशन पण करायचं आहे. तर त्यासाठी छानपैकी आपण ताट बसा. पाठीचा कणा ताट पाहिजे, चेहऱ्यावरती मस्तपैकी स्माईल पाहिजे. कारण होपोनोपोनो कुणीही तणावात करायचं नाहीये. फुल फुल आपण फोकसनं आणि फुल ऊर्जेमध्ये, फुल पॉझिटिव्हिटीमध्ये करायचं आहे. त्यामुळे चेहऱ्यावरती मस्त स्माईल पाहिजे. तणाव अजिबात घ्यायचा नाहीये होपोनोपोनो करताना. आपण स्टार्ट करूया आपलं होपोनोपोनो सेशन. चालू करताना 4-7 टेक्निक करूया आपण. एक खोलवर श्वास घ्या, होल्ड, रिलीज. अगेन टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, रिलीज. One last time, take a deep breath. Hold. Release. शांत, रिलॅक्स. कल्पना करा, तुमच्या संपूर्ण शरीराभोवती एक सुंदर सुवर्ण प्रकाशाचं कवच आहे. एक गोल्डन लाईट आहे. हा प्रकाश, हा लाईट तुम्हाला सुरक्षित ठेवतो आहे, तुमच्या मनाला शांत करतो आहे आणि अभ्यास करण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करतो आहे. मी मनातल्या मनात हे म्हणत राहा, शब्द म्हणत राहा. मी माझ्या मनातील सर्व ताणतणाव आता सोडत आहे. मी माझ्या मनातील सर्व ताणतणाव आता सोडत आहे. मी शांत आहे, मी स्थिर आहे, मी शांत आहे, मी स्थिर आहे. माझा अभ्यासावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे. माझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे. माझ्या आत अमर्याद ऊर्जा आणि बुद्धिमत्ता आहे. माझ्या आतमध्ये अमर्याद ऊर्जा आणि बुद्धिमत्ता आहे. मित्रांनो, आपण सगळेच्या सगळे ऊर्जा आहोत. आपण सगळेच्या सगळे एनर्जी आहोत. आपल्या सर्वांना 24 तास प्रत्येकाला सेम मिळतात. प्रत्येकाला फॅसिलिटी सगळ्या सेम मिळतात. पण तरीही काही विद्यार्थ्यांना चांगला रिझल्ट मिळतो आणि काही विद्यार्थ्यांना थोडासा अपेक्षेपेक्षा कमी रिझल्ट मिळतो. ज्यांना चांगला रिझल्ट मिळतो त्यांनी आपली ऊर्जा थोडीशी उंचावलेली आहे. आपल्या फ्रिक्वेन्सी थोड्याशा राईज केलेल्या आहेत आणि या युनिव्हर्सला ते आता मॅच करत आहेत. आणि ज्यांना अजूनही आपली ऊर्जा थोडीफार कमी आहे असं वाटतं, त्यांना ही संधी आहे आपली ऊर्जा उंचावून आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट मिळवण्यासाठी आपण तयार आहोत. कारण जर तेही ऊर्जा आहेत, मीही ऊर्जा आहे, तर ऊर्जेचं रूप बदलता येतं. निगेटिव्ह ऊर्जामधून पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये जाता येतं. लो लो रिझल्ट वरून तुम्हाला हाय रिझल्टला जाता येतं. डिप्रेशन मधून सक्सेस कडे जाता येतं.
ताण, तणाव, एन्झायटी, निगेटिव्हिटी सगळीच्या सगळी बाजूला काढून सक्सेस, पॉझिटिव्हिटी आपण सहज आकर्षित करू शकतो. आणि आज आपण खऱ्या अर्थानं आपल्या आतमध्ये जे जे स्ट्रेस, एन्झायटी, मेंटल ट्रॉमा हे सगळे जे आता आपल्या मनामध्ये आहेत सगळ्याच्या सगळे आपण बाहेर काढायला तयार आहोत. आणि ते काढण्यासाठी आपण होपोनोपोनोची ही प्रेयर करायची आहे. त्या प्रेयर मध्ये आपण 4 स्टेटमेंट म्हणत असतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट आपण कुणाला दुसऱ्याला म्हणत नाहीये. आपण हे चारी स्टेटमेंट फक्त आणि फक्त स्वतःला म्हणतोय. आय एम सॉरी म्हणतोय आपण स्वतःला, कारण आपली जी निगेटिव्ह ऊर्जा झालेली आहे ती निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकून आपल्याला पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे. त्यासाठी ज्या विचारांमुळं आपली निगेटिव्ह ऊर्जा झालेली आहे त्यासाठी आपण स्वतःलाच सॉरी म्हणायचं आहे. स्वतःलाच मला क्षमा कर, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणायचं आहे. आणि जसं आपण निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो तसं आपण पॉझिटिव्हिटी सुद्धा दररोज अट्रॅक्ट करत असतो. आणि त्या पॉझिटिव्हिटीसाठी आपल्याला म्हणायचं आहे थँक्यू. कारण आपण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह सुद्धा करत असतो पण त्याच्याकडे आपण डोळे झाक करतो. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्या मनाला आपल्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, थँक्यू म्हणणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपण थँक्यू म्हणणार आहे स्वतःलाच. आणि आपल्यावरचं प्रेम जेवढं आहे त्याच्यापेक्षा अजून प्रेम आपल्यावरचं वाढवायचं आहे. त्यासाठी आपण स्वतःला आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे. स्वतःवरती प्रेम आणि स्वतःवरती विश्वास जो आहे तो वाढवायचा आहे. त्यासाठी आपण आय लव्ह यू म्हणायचं आहे. ऑन द काउंट ऑफ 3 आपण होपोनोपोनोचे हे 4 स्टेटमेंट अगदी मनापासून म्हणायचे आहेत. मी जेव्हा स्टार्ट करेन त्यावेळी तुम्हीही मनामध्ये पुटपुडत राहायचं आहे. आणि ताट बसा, चेहऱ्यावरती मस्त प्रसन्नता पाहिजे. कारण होपोनोपोनो आपण कधीही टेन्शनमध्ये करायचं नाहीये. आपण स्माइली फेसनं करायचं आहे. आणि चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजे. आणि ऑन द काउंट ऑफ 3 आपण स्टार्ट करायचं आहे आपली होपोनोपोनो प्रेयर. 1, 2, 3. 108 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. जे मनामध्ये ताण येतात, तणाव येतात ते येऊ दे मनामध्ये, कारण ते आल्याशिवाय बाहेर काढता येणार नाहीये. त्यामुळे ते सगळे डोक्यात येऊ देत. ते तुमच्या निगेटिव्ह विचार जे आलेत, लो स्कोर झालेला आहे, थोडंसं डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे, अभ्यासाचा ताण जास्त आहे, प्रेशर आहे, ते सगळं येऊ दे मनामध्ये, कारण ते आल्याशिवाय आपल्याला ते बाहेर काढता येणार नाहीये. ते सगळं विचार करा, येऊ दे, ते मन जड होऊ देत. आणि ते जड मन आपलं हलकं करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry,
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. मस्त स्माईल असू दे चेहऱ्यावरती. आपला हात हृदयावर ठेवा आणि इथून पुढं आपण हो पुढे पुढे म्हणायचं परत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Forgive me. Thank you.
I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. सर्वांनी डोळे तसेच बंद ठेवा. आपण आत्ताच होपोनोपोनोची प्रार्थना केली. हा अनुभव जो आहे ना, हा अनुभव पूर्ण फील करा. तुमचं मन हलकं झालंय. चेहऱ्यावर एक मस्त शांत स्माइल आहे. आतमध्ये नवीन ऊर्जा आलेली आहे. कल्पना करा की तुम्ही एक सुंदर बागेत बसलेला आहात. सूर्याची कोळी कोळी किरणं जी आहेत ती तुमच्या अंगावर पडत आहेत आणि तुम्हाला जाणवतंय मी आता पूर्णपणे मुक्त आहे. माझ्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास आहे. माझ्यात अभ्यास करण्याची जबरदस्त क्षमता आहे. माझ्या स्वप्नातील यश आता माझ्याकडे येत आहे. आपण त्या बागेमध्ये असलेल्या एका छान अशा सुवर्ण मंदिराकडे जायचंय. एक असं मंदिर या मंदिराला बघितल्या मन आपलं तृप्त होऊन जातं. त्या मंदिराच्या पायऱ्या आपण चढतोय. एक 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 पायऱ्या चढून आपण जातोय. त्या मंदिराच्या बरोबर वर एक मोठी घंटा आहे. त्याच्या खाली तुम्ही उभारला आहात आणि तुम्ही ती जोरात वाजवलेला आहात. टन असा आवाज झालेला आहे आणि त्या पूर्ण व्हायब्रेशन जे आहे ते व्हायब्रेशन्स तुमच्या अंगाच्या भोवती आलेलं आहे. तुमचं मन, तुमचं पूर्ण शरीर असं थरथरलेलं आहे. ते व्हायब्रेशन जे ते व्हायब्रेशन तुम्ही फील केलेलं आहात. आपोआप तो मंदिराचा दरवाजा उघडलेला आहे. सोनेरी दरवाजा उघडलेला आहे आणि त्यातून एक लख्ख असा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरावरती पडला आहे. पहिल्यांदा तो प्रकाश तुमच्या माथ्यावर पडलेला आहे, तुमच्या कपाळावर पडलेला आहे आणि नंतर हळूहळू हळूहळू हळू तुमचं पूर्णच्या पूर्ण शरीर जे आहे ते लख्ख प्रकाशानं असं मोहित झालेलं आहे. पूर्णपणे पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या अंगाभोवती पडलेला आहात. तुम्ही तो फील करताय. पूर्ण प्रकाश, ते दिव्य तेज जे आहे ते तुम्ही ते इमॅजिन करताय. तुम्ही आतमध्ये पाय टाकलेला आहात. पूर्ण अंधार असलेल्या त्या खोलीमध्ये फक्त प्रकाश आहे. स्पॉटलाइट आहे एका खुर्चीवर. एक सिंहासन आहे तिथं आणि त्या सिंहासनाकडे तुम्ही चालत चाललाय. एक स्पॉटलाइट आहे बरोबर त्या सिंहासनावर आणि ती एकच चेअर, त्या एकाच चेअरवर तुम्ही जाऊन बसलेला आहात. तुम्ही जाऊन बसल्यानंतर तो स्पॉटलाइट तिथून नाहीसा झाला आणि बरोबर तुमच्या समोर एक मोठा पिक्चरचा एक मोठा असा पडदा समोर आलेला आहे. एक मोठं थिएटर आहे. ते तुमच्या अंतर्मनाचं ते मोठं थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये तुम्ही आत जाऊन बसलेला आहात. तुम्ही तो पिक्चर बघताय. तो पिक्चर दुसरा तिसरा कुणाचा नाहीये. तो पिक्चर आहे तुमच्या आयुष्याचा. तुम्ही ते सगळं बघताय. तुमचं ते सगळं फ्युचर त्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतंय. तुम्हाला जे 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 पाहिजे आहे ते सगळं सगळं तुम्हाला ते बघायला मिळतंय. तुम्ही अकॅडमीमध्ये आता आहात. हे सगळं तुम्ही बघताय. तुम्ही आता छानपैकी अभ्यास करताय. ते तुम्ही इमॅजिन करताय. तुम्ही ते बघताय. तुम्ही त्या पडद्यावरती बघताय तुमच्या एक्झामचा दिवस. त्या एक्झामच्या दिवशी तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये स्वतःला बघताय. त्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला आलेला पेपर तुम्ही बघताय. ती एक्साइटमेंट तुम्ही फील करताय. पटपट 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 एमसीक्यू सॉल्व्ह करताय. इतकं पटपट तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह होत आहेत. इतकं छान तुम्हाला फील होत आहे. तुम्ही एक जोरात अशी पंप केलेला स्वतःला. यस, इतका सोपा पेपर मी इमॅजिन केला होता आणि तसाच्या तसा पेपर आलेला आहे आणि तुम्ही खूप खुश आहात. जबरदस्त खुश आहात. तुम्ही त्या एक्झाम हॉलमधून पेपर सबमिट करून बाहेर आलेलात. पळत पळत बाहेर आलेलात. तुमचे आई वडील तुम्हाला दिसतायत. तुम्ही त्यांना घट्ट मिठी मारलाय. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे. म्हणजे सगळं त्या पडद्यावर बघताय. तुम्ही त्या पडद्यावर जे बघताय तुमचा दुसरा रिझल्टचा दिवस. तो तुमचा रिझल्टचा दिवस ज्यामध्ये तुम्ही त्या मोबाईलवरती तुमच्या सगळ्याच्या सगळे सीट नंबर वगैरे टाकताय.
आणि तुमचा रिझल्ट त्यामध्ये बघताय. त्या रिझल्ट तुम्ही इमॅजिन करताय, हाच तो रिझल्ट ज्या रिझल्टसाठी मी इतकी दिवस मेहनत घेतली होती, आणि तो रिझल्ट तुम्ही बघताय. ते फील करा. तुम्हाला आलेले बुके बघा, तुमचा झालेला सत्कार बघा, तुमच्या घरासमोर वाजलेले फटाक्यांची आतिषबाजी बघा, तुम्हाला भरवलेली मिठाई बघा. हे सगळ्याच्या सगळं तुम्ही फील करा. ती टेस्ट, तो पेढा तुम्ही खालेला आहात आणि तुमच्या जिभेवरती रेंगाळलेली ती त्या पेढ्याची चव बघा. तुम्ही डोळ्याने ते इमॅजिन करा सगळं. तो दिवस अनुभवा. कानामध्ये तुम्हाला अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशनचे सगळेचे सगळे ते आवाज ऐका. तुमच्या अंगावरती आलेला रोमांच बघा. तुम्ही इतकं सगळं तुम्ही फील करताय. इतका तो सुगंध आहे, तुम्ही तो सुगंध सुद्धा फील करताय. पाचही इंद्रिय तुमचे ते सगळं फील करताय. तुमचा नंतरचा तो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचा तो प्रसंग बघा. जिथं तुम्ही स्टेजवर गेलेला आहात, तुम्हाला फेटा बांधलेला आहे, तुमचे आई वडील सोबत आहेत, तुम्हाला त्या चीफ गेस्टच्या हस्ते मिळालेलं मेडल, सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि एक चेक, तुम्ही जो डिझर्व करताय ते सगळं तुम्ही बघताय. ते सगळं इमॅजिन करताय. तुमच्या डोळ्यामध्ये आलेले आनंदाचे अश्रू बघा. त्या आनंदाचे अश्रू हळूहळू तुमच्या त्या गालावरून खाली ओघळत आले. ते फील करा, ते इमॅजिन करा तो दिवस. नंतर तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये एंटर करताय. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायची इच्छा होती, त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन एंटर केलेला आहात. आणि ते एंटर केल्यानंतर तुम्ही ते सगळं इमॅजिन करताय. तुमचा तो फोटो जो तुम्ही दररोज व्हिजन बोर्डवरती बघताय, तो सगळ्याचा सगळा फोटो तुम्ही बघताय. आणि पुन्हा एकदा तुमच्या एक्झॅक्ट ॲक्च्युअल त्या कॉलेजच्या समोर तुम्ही उभारून तो फोटो काढताय. तो फोटो काढल्यानंतर तुम्ही ते सगळं सगळं तुमच्या स्टेटसला लावताय की हेच आहेत, हाच आहे फोटो जो मी इमॅजिन करत होतो. तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज येत आहेत. ते सगळंच्या सगळं तुम्ही फील करताय. सगळं इमॅजिन करताय. तुम्ही त्या आतमध्ये गेलेला आहात, तुमच्या लेक्चर हॉलमध्ये गेलेला आहात, लेक्चर हॉलमध्ये बसलेला आहात. लेक्चर हॉलमध्ये बसून तुम्ही ते सगळ्यांना ग्रॅटिट्यूड फील करताय. तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बहीण, तुमचे आजी आजोबा, तुमचे सगळे रिलेटिव्स, तुमचे सगळेच्या सगळे शिक्षक, तुमचे सगळे मित्र, तुमचे जे मेसवाले असतील, सगळ्यांच्यासाठी तुम्ही फक्त धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद म्हणताय. हे सगळं तुम्ही इमॅजिन करताय. त्या पडद्यावरती तुम्हाला ते सगळं बघायला मिळतंय. तुम्ही त्या पडद्यावरती आता बघत आहात ते सगळे दिवस. आणि मग तुम्हाला जे ते सेल्फ प्रोग्रामिंगचे शब्द आहेत ते तुम्ही म्हणताय. मी एकाग्र आहे, मी आत्मविश्वासू आहे, मी शिस्तबद्ध आहे, मी यशस्वी आहे, मी शांत आहे, मी ज्ञानवान आहे, माझी स्मरणशक्ती प्रखर आहे, माझे विचार अगदी स्वच्छ आहेत, मी ऊर्जावान आहे, मी सातत्यशील आहे, मी दररोज प्रगती करत आहे, मी शक्तिशाली आहे, मी निर्धाराने पुढे जात आहे, मी उत्कृष्ट आहे, मी सक्सेसफुल आहे, मी विजयी आहे, आय एम विक्टोरियस. हे सगळेच्या सगळे शब्द तुम्ही फील करताय, इमॅजिन करताय. हे सगळं तुम्ही बघताय. आणि मग तुम्ही छानपैकी तुमचे अफर्मेशन सुद्धा म्हणताय. तुमच्या अफर्मेशन आहेत, माझ्या MSTCET JEE नीट या परीक्षेमध्ये इतका स्कोर झालेला आहे, मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे, आय एम व्हेरी हॅपी, थँक्यू युनिव्हर्स. सगळं म्हणताय, पुटपुडताय. फक्त तुम्ही म्हणत राहताय. इतकं जबरदस्त तुम्ही फील करताय. हे सगळे दिवस तुम्ही फील करताय. ते सगळं 10 सेकंद काही बोलणार नाहीये. सगळे इमॅजिन करा, फील करा ते सगळं. असेच डोळे बंद ठेवा. म्हणा, जे मी बघतो तो मी आहे, जे मी फील करतो तो मी आहे. मी एक यशाचं मॅग्नेट आहे. माझ्या सगळ्या फ्रिक्वेन्सी आता ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. माझी एनर्जी युनिव्हर्सशी अलाइन झालेली आहे. मी जे काही युनिव्हर्सकडे मागत आहे ते सगळं युनिव्हर्स मला द्यायला तयार आहे. मला विश्वास आहे, कारण मला फरक पडते ते कसं मिळणार, पण मला माहिती आहे ते मला मिळणार आहे. मला फरक पडते ते कसं मिळणार ते मला माहिती आहे ते मिळणार आहे. मला फरक पडते कसं मिळणार ते मला माहिती आहे ते मला मिळणार आहे. 3, 2, 1 बोला S, 3, 2, 1 बोला S, 3, 2, 1 बोला S. रब युअर हँड्स. आणि म्यूटचं बटन सगळ्यांनी हिट करायचं आहे आणि एका सुरात एका ताल्यात ऑन द काउंट ऑफ 3 म्हणायचं आहे तथास्तु. 1, 2, 3 बोला तथास्तु. 1, 2, 3 बोला तथास्तु. And 3 बोला
Hands. That's it for today. आज आपण ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. पण ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे आपल्या झाडांसाठी. ओके, ट्रीज, झाडं ज्यांच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. ओके, ज्याच्यामुळे आपल्याला खूप फ्रेश फील होतं. ही जी सृष्टी आहे, हे जे सगळं पूर्ण आपण इकोसिस्टीम म्हणतो, ते इकोसिस्टीम मध्ये ओके ट्रीज प्ले अ वायटल रोल. जे जे तुम्हाला लिहायचे आहे ते तुम्ही सगळं लिहा. ओके, ग्रॅटिट्यूड लिहिणं खूप गरजेचं आहे. ते ग्रॅटिट्यूड लिहा. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग टुडेज सेमिनार, टुडेज वर्कशॉप. थँक्यू ऑल. गुड नाईट. आपण उद्या संध्याकाळी सेशन घेऊया. उद्या सकाळी सेशन घ्यायचं नाहीये. आपण परवापासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी सेशन घेऊया. ओके, बाय बाय. गुड नाईट ऑल. थँक्यू. बाय. अरे मला बाय तरी विश करा. गुड नाईट म्हणा. बाय बाय.